नमस्कार मित्रांनो, आपण आज मराठी व्याकरणामधला सर्वात पहिला टॉपिक घेऊया. मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण. मित्रांनो, मराठी व्याकरण हा विषय प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम असो, पोलीस भरती असो, एमपीएससी असो, या व्याकरणाशिवाय पर्याय कोणालाच नाही. प्रत्येक एक्झामला 25, 30 आणि 50 अशा प्रकारे मार्गाला विचारला जातो मराठी व्याकरण. म्हणून मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी परत सुरुवातीपासून म्हणजे पहिला टॉपिक मराठी व्याकरणामधला एकदम बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत घेणार आहोत. पण आज आपण मराठी व्याकरण मधला एकदम बेसिक पॉइंट, भाषा कशी असते, कशी तयार झालेली आहे, रायटिंग लिखाण कसं असतं, कोणत्या भाषेतून कोणती घेतली भाषा आहे, मराठी भाषेत जननी कोणती, प्राकृत भाषा कोणती, संस्कृत कोणती, देवगिरी कोणती, देवनागरी कोणती, या प्रकारे आपण आज सुरुवात करूया. चला मित्रांनो, करू सुरू. चला मित्रांनो, मराठी भाषेचा उगम कसा झालाय आणि व्याकरण म्हणजे काय, यापासून आज आपण सुरुवात करूया. मित्रांनो, भारत देश आपला, भारत देशामध्ये भाषा जी आहे, भाषेचे दोन गटात विभागणी केली. काय? दोन गटांमध्ये. म्हणजे दोन गटांमध्ये भाषेची विभागणी भारतामध्ये केल्या गेलेली आहे. एक आहे आर्य आणि दुसरा आहे द्राविडियन. काय? आर्य गट आणि दुसरा आहे द्राविडियन गट. मित्रांनो, आर्य म्हणजे युरोपियन, म्हणजे जे आधुनिक, जे उत्तर भारतात बोलले जाते. काय? उत्तर भारतामध्ये मित्रांनो जी भाषा बोलली जाते तो कोणत्या गटातली आहे? आर्य गटातली. आर्य गटामध्ये मित्रांनो 74% भाषा बोलली जाते. किती? 74% लोक आर्य भाषा बोलतात. कोणते? ते उत्तर भारतामधले. कळलं मित्रांनो? आणि द्राविडियन म्हणजे कोणती? महाराष्ट्राच्या खालचा जो भाग आहे दक्षिणेकडला, म्हणजे दक्षिण भारतामध्ये जी भाषा बोलली जाते त्याला म्हणतात द्राविडियन भाषा. काय म्हणतात? द्राविडियन भाषा. म्हणजे 24% लोक द्राविडियन भाषा बोलतात आणि 74% म्हणजे उत्तर भारतातले लोक आर्य भाषा बोलतात आणि दक्षिण भारतातले लोक द्राविडियन भाषा बोलतात. मित्रांनो, आर्य आणि युरोपियन. आर्य म्हणजे कोणती? युरोपियन. आणि आधुनिक म्हणजे देवनागरी. कोणती? देवनागरी भाषा ही उत्तर भारतात बोलल्या जाते आणि द्राविडियन भाषा दक्षिण भारतामध्ये. किती? 24%. आणि उरलेले जे 2% जे असतात, उरलेले 2% जी भाषा आहे मित्रांनो, इतर भाषांचे मिश्रण करून आणि इतर भाषा सहारा घेऊन जी भाषा 2% बोलली जाते ती म्हणजे इतर, आणि हिचा समावेश आर्य किंवा द्राविडियन मध्ये केला जात नाही. कळलं मित्रांनो? कारण ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त भाषेचे मिश्रण किंवा इतर बोली भाषेत केला जातो. कळलं मित्रांनो? आता सुरुवात करूया आपण. मातृभाषा. काय? मातृभाषा. प्रत्येक जणाला मातृभाषा म्हणजे काय याचा अर्थच माहित नाही. मातृभाषा म्हणजे काय मित्रांनो? जी भाषा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये बोलली जाते त्याला म्हणतात मातृभाषा. कळलं मित्रांनो? म्हणजे ज्याच्या फॅमिलीमध्ये जी भाषा बोलली जाते त्याच्या घरामध्ये ती भाषा म्हणजे काय असते? मातृभाषा. मित्रांनो, भारतामध्ये 1652 भाषा मातृभाषा आहे, बोलल्या जातात. कळलं मित्रांनो? पुढे घेऊया राज्यभाषा. काय? राजभाषा. राजभाषा म्हणजे काय मित्रांनो? केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला जी ठरवून दिलेली जी भाषा असते त्यांच्या कामकाजासाठी, म्हणजे केंद्र सरकारने राज्याच्या कामकाजासाठी किंवा कार्यासाठी जी भाषा ठरवून दिलेली असते त्या भाषेला म्हणतात राजभाषा. मित्रांनो, राजभाषा आपल्या सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. हा विचार केला तर भाषा जास्त पाहिजे त्या, राज्य जास्त आहे. परंतु मित्रांनो, मान्यता प्राप्त राजभाषा किती विचारलं तर 22 भाषा. किती आहे? भाषा किती आहे? 22 राजभाषा. म्हणजे
महाराष्ट्राची भाषा कोणती आहे? राजभाषा मराठी. कळलं? गुजरातची गुजराती. कळलं? पंजाबची पंजाबी. म्हणजे ज्या ज्या भाषा राज्यात दिलेल्या आहेत त्या म्हणजे काय असतात? राजभाषा. कळलं? मातृ झाली, घरात बोलली. राजभाषा झाली कामकाजाची. आणि राष्ट्रीय भाषा काय? राष्ट्रीय भाषा. बऱ्यापैकी मित्र राष्ट्रीय भाषा हिंदी म्हणतात. मित्रांनो, राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता, परंतु दक्षिणेकडील काही जणांनी हा फेटाळला, विरोध केला दक्षिण भारतातील काही राज्यांनी. म्हणून राष्ट्रीय भाषा भारतात नाही. राष्ट्रीय भाषा भारतात आहे का? नाही. हे बघा, पण केंद्राच्या कामकाजासाठी किंवा कार्य करण्यासाठी ऑफिशियल भाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजी हे दोन भाषा वापरण्यात येतात. कळलं मित्रांनो? म्हणजे केंद्राचे कोणते पेपर असेल किंवा कामकाज असेल, संसदेचे असेल किंवा न्यायालयाचे असेल, त्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषा एक केंद्राच्या कामकाजासाठी. कळलं मित्रांनो? मातृ झाली, राजभाषा कळली, राष्ट्रीय भाषा कळली. पुढे या, आर्य आणि देवनागरी. आर्यला देवनागरी म्हणतात. आर्य म्हणजे उत्तर भारतात जे लोक राहतात, नगरामध्ये लोक राहतात, ते गोरे होते म्हणून त्यांना देव मानायचे, देवासारखे गोरे मानायचे, आणि ते नगरात राहायचे म्हणून याच्यापासून झालं देवनागरी. काय? ज्या नगरात आर्य लोक राहतात, गोरे लोक राहतात, त्याला देवासारखे मानले जातात त्यांना, म्हणून त्याला म्हणतात देवनागरी. कळलं मित्रांनो? देवनागरी लिपी, लिपीमध्ये देवनागरी लिपीतील गटातील भाषा किती आहे पेपरला विचारतात आणि खूप वेळा पेपरला प्रश्न विचारला गेलेला आहे. देवनागरी लिपीमध्ये किती भाषा म्हणजे आर्य भाषा किती भाषा मोडतात? किती? मराठी, गुजराती, हिंदी, पाली, बंगाली आणि संस्कृत. म्हणजे 6 भाषा हे देवनागरी लिपीमध्ये मोडतात. कळलं मित्रांनो? पुढे द्राविडियन भाषा. द्राविडियन भाषा साऊथ कडली भाषा जी असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, केरळ असेल, या ठिकाणी जी भाषा बोलली जाते त्याला म्हणतात द्राविडियन भाषा. आणि द्राविडियन भाषेला मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. अभिजात भाषा म्हणजे काय? जी भाषा मूळची प्राचीन पासून आतापर्यंत जशी तशी झालेली आहे, तिच्यात कोणताही प्रकारचा बदल आणि कोणत्याही भाषेची मदतीशिवाय जी भाषा आलेली आहे तिला म्हणतात अभिजात भाषा. अभिजात भाषा. आणि द्राविडियन मधल्या ज्या तामिळ, मल्याळ, कानडी आणि तेलुगू या सर्व भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. कळलं मित्रांनो? पुढे या, भारतातील सर्वात जुनी भाषा पेपरला विचारलं, भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती? काय करशाल? तामिळ आणि संस्कृत ही भारतामधली सर्वात जुनी भाषा आहे. काय? कोणती? तामिळ आणि संस्कृत. कळलं? पुढे या, हा बेसिक पॉइंट झाला आतापर्यंत. मग आता आपण भाषा घेऊ. भाषा म्हणजे काय मित्रांनो? भाष हा शब्द आहे. भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला. काय? भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालाय. भाष म्हणजे काय मित्रांनो? याचा अर्थ होतो बोलणे. काय म्हणतात? बोलणे. आपण जो बोलतो ना त्या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? भाष. या शब्दाचा अर्थ काय? बोलणे. म्हणून या धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला. कळलं मित्रांनो? मित्रांनो, मराठी भाषेची जननी विचारलं तुम्हाला. मराठी भाषेची जननी संस्कृतला मानतात. मराठी भाषेचा विकास हा संस्कृत आणि प्राकृत. संस्कृत म्हणजे आर्यलन आणि प्राकृत म्हणजे मूळचे संत एकनाथ ज्ञानेश्वर यांच्या पासून जी भाषा प्राकृत बोलली जाते ते भाषा म्हणजे प्राकृत भाषा होते. आणि या आर्य भाषा संस्कृत या दोघा भाषांपासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे. कळलं? आणि मराठी भाषेची जननी म्हणजे माता जी म्हणतात ती म्हणजे काय? संस्कृत. कळलं? पुढे या, आपण सुरुवात करूया आता भाषापासून. भाषा म्हणजे काय?
चला मित्रांनो, भाषा म्हणजे काय एवढं सुरुवात करूया आपण. हे बघा, मित्रांनो याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. बेसिक क्वेश्चन याच्यावर विचारला तुम्हाला, भाषा म्हणजे काय. आपले विचार, आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय. भाषा होय. काय. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय. भाषा होय. विचार व्यक्त करण्याचे साधन होय म्हणजे भाषा होय. कळलं मित्रांनो. पुढं बोलणारा मी आणि ऐकणारे तुम्ही. बोलणारा आणि ऐकणारा या दोघांमधला जोडणारा जो पूल असतो, बोलणारा आणि ऐकणारा या दोघांमध्ये जोडणारा जो पूल असतो त्याला म्हणतात भाषा. कळलं मित्रांनो. म्हणजे मी बोलतो आणि तुम्हाला ऐकता, तुम्हाला समजतंय, आणि दोघांमधला जो पूल असतो, दोघांना बोलणाऱ्याचा ऐकणाऱ्याचा, तो म्हणजे काय असतो. भाषा. कळलं मित्रांनो. भाषा आहे, भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली. कशाची उपमा दिली आहे. नदीच्या प्रवाहाची. कशाला उपमा दिली. भाषेला. मित्रांनो, भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे. कशाची. प्रवाहाची. कारण प्रत्येक काळानुसार आणि ठिकाण म्हणजे प्रादेशिक क्षेत्रानुसार भाषेमध्ये बदल होतो. काय होतो. बदल. म्हणून भाषा ही एका ठिकाणी स्थिर आहे का. नाही. ती काय. नदी प्रदेश बदलला, ठिकाण बदललं तर भाषा बदलते. म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची काय दिली. उपमा दिली. कळलं मित्रांनो. हे अवघड आहे भाषा. पुढे जाऊया. भाषेचे मित्रांनो दोन प्रकार पडतात. काय. दोन प्रकार. एवढं लक्षात घ्या मित्रांनो. बोलणे आणि लिखाण करणे हे पण काय भाषा. कळलं. बघा, दोन प्रकार पडतात भाषेचे. पहिला आहे स्वाभाविक. कोणती. कोणती. स्वाभाविक. त्याला म्हणतात नैसर्गिक. आणि दुसरी कोणती आहे. कृत्रिम. कोणती. कृत्रिम. आणि तिलाच काय म्हणतात मित्रांनो. सांकेतिक. काय म्हणतात. सांकेतिक भाषा. स्वाभाविक भाषा मित्रांनो म्हणजे काय मित्रांनो. म्हणजे नैसर्गिक काय. जी भाषा आपल्या, हे बघा, जी भाषा आपल्या शरीराच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. काय. शरीराच्या माध्यमातून. म्हणजे एवढं लक्षात घेतलं, हे माझं शरीर आहे, बॉडी आहे. म्हणजे जी भाषा आपल्या शरीराच्या माध्यमातून किंवा हालचालीतून व्यक्त केली जाते तिला म्हणतात स्वाभाविक भाषा. काय म्हणतात. स्वाभाविक भाषा. म्हणजे हालचाल करणे, काहीतरी कृत्य करणे, काहीतरी इशारे करणे, काहीतरी नाटक करणे, ही म्हणजे काय. स्वाभाविक. एवढंच लक्षात घ्या. आपल्या शरीराच्या हालचालातून किंवा हालचालीच्या माध्यमातून जी भाषा व्यक्त केली जाते तिला म्हणतात स्वाभाविक भाषा. म्हणजे इशारे करणे, हालचाल करणे, हलणे डोलणे, ती म्हणजे काय. स्वाभाविक भाषा. कळलं मित्रांनो.
स्वाभाविक भाषे तसेच पशु पक्षी प्राणी यांचे आवाज पण एका स्वाभाविक निसर्गाने जी दिलेली देणगी ती म्हणजे काय स्वाभाविक. कळलं का? एवढं लक्षात ठेवा. स्वाभाविक भाषा हा पुरावा पुरावा नसते पुरावा नसते कारण पुरावा म्हणून काही कधीच वापरत नाही. कारण कळलं मित्रांनो. पुढे या. कृत्रिम कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे ही भाषा नैसर्गिक नसते, ते स्वभावाने नसते, ती तयार झालेली असते, तयारी केलेली असते. ती म्हणजे कशी असते, हालचालीतून होत नाही, ती एकतर लिखाणातून होते. काहीतरी लिखाण केलं किंवा टंकलेखन किंवा चिन्ह वा अक्षरे या स्वरूपात लिहून ठेवली जाते, ती म्हणजे काय कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. कळलं मित्रांनो. आणि ही पुरावा म्हणून वापरतात. काय पुरावा म्हणून असते म्हणजे दीर्घकाळ टिकते ही, आणि दीर्घकाळ टिकत नाही. कळलं मित्रांनो. भाषा काय अवघड आहे. मग आपण घेऊ आता भाषेचे कौशल्य. भाषामध्ये कोणकोणते कौशल्य असतात बघा. म्हणजे भाषा तुमची शैक्षणिक आणि परिपूर्ण होण्यासाठी कोणकोणते कौशल्याची गरज असते ते बघा. पेपरला विचारतात भाषे कौशल्य किती मराठी वर आहे. 5 कौशल्य. किती? 5 भाषा कौशल्य. कोणते 5 बघा. वाचणे, बोलणे, ऐकणे, लिहिणे आणि कोणतं पुढं आकलन. कळलं. ह्या 5 गोष्टी मित्रांनो आल्या म्हणजे तुम्हाला भाषामधले पूर्णपणे ज्ञान आलं. कळलं. आणि तुम्हाला इथे भाषा कौशल्य किती गुण आहे? 5. कळलं मित्रांनो. 5. पुढे जाऊया. मग पहिले अजून असं विचारतात भाषा हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे? भाष या संस्कृत धातूपासून, भाष हा संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द आलेला आहे म्हणजे तयार झाला आहे. भाष याचा अर्थ होतो बोलणे. काय होतो? बोलणे. भाषा म्हणून काय? बोलणे. कळलं मित्रांनो. पुढे या. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. उगम कळला, भाषा कळाली. आता आपण लिपी घेऊ. काय घेऊ? लिपी. कारण लिपी खूप महत्वाची मित्रांनो. लिपीचा शोध लागल्यामुळे आपला लेखन शक्य झालेले, त्यामुळे आपण लिहितो. ती कशामुळे लिहितो? लिपीमुळे. पेपरला विचारतात लिखाण कशामुळे शक्य झाले? लिपीच्या शोधामुळे लिखाण शक्य झालेलं आहे. लिपी हा शब्द लिपणे. काय? लिपणे. लिपी हा शब्द लिपणे या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. कशापासून? संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. कळलं मित्रांनो. पुढे या. आपण लिपी म्हणजे काय याचा अर्थ विचारला. आपण ज्या बघा आपण ज्या खुणांचे लिखाण करतो, आपण जे लिखाण करतो रेग्युलर तुम्ही पाहता, तुम्ही लिखाण करता, मी लिखाण करतो, सगळे लिखाण करतात, फळ्यावर तुम्ही लिहितात. जे लिखाण जे करतो आपण त्याला म्हणतात लिपी. लिपी हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून आला तर लिपणे. आणि लिपी म्हणजे काय? आपण ज्या खुणांचं लिखाण करतो, लिहून ठेवतो ते म्हणजे काय? लिपी. कळलं मित्रांनो. पुढे या. मराठी भाषेतील लिपी. बघा मराठी भाषेतील लिपी ही देवनागरी लिपी आहे. काय?
देवनागरी लिपी. कोणती लिपी आहे? देवनागरी लिपी. पेपरला विचारतात मराठी भाषेची लिपी ही कोणती आहे? कोणती आहे? देवनागरी लिपी. कळलं? आणि आपण देवनागरी लिपी मध्ये लिहितात. देवनागरी लिपी मध्ये किती भाषा येतात? 6 भाषा येतात. म्हणजे हिंदी, मराठी, गुजराती, पाली, बंगाली या 6 भाषा ज्या आहेत आणि संस्कृत या 6 भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहितात आणि मराठी भाषा लिखाण पण देवनागरी लिपीमध्ये लिहितात. आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिण्याची जी पद्धत असते ती कुठून असते? डावीकडून. म्हणजे बघा ही डावी बाजू आहे, डावीकडून उजवीकडे. कशी असते? डावीकडून उजवीकडे लिहितात. विचारला देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे? डावीकडून उजवीकडे लिहिणारी भाषा म्हणजे देवनागरी लिपी. कळलं? आणि जे लिहिलेले जे अक्षर असतं त्यांच्यावरची शिरो रेषा. जे देवनागरी लिपीमध्ये जे अक्षर लिहिले जातात त्यांच्या डोक्यावर जी आडवी रेषा मारली जाते त्या आडवी रेषेला म्हणतात शिरो रेषा आणि देवनागरी मध्ये मारावीच लागते. कळलं मित्रांनो? काही अवघड आहे? पुढे जाऊया. पुढे असं विचारतात मित्रांनो देवनागरी लिपीलाच बाळभोत देवनागरी लिपीलाच बाळभोत लिपी असे सुद्धा म्हणतात. पेपरला खूप वेळा विचारला प्रश्न देवनागरी लिपीला काय म्हणतात? बाळभोत लिपी असे सुद्धा म्हणतात. कळलं? कळतंय का? पुढे जाऊया मित्रांनो. अजून एक अशा प्रश्न तयार होतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणती समिती निवडलेली आहे? रंगनाथ. कोणती आहे? रंगनाथ पठारे समिती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी रंगनाथ पठारे समितीची निवड करण्यात आलेली आहे. कळलं? आणि अजून काही क्वेश्चन. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? विचारलं. कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि मराठी भाषेचा शिवाजी कोणास म्हणतात विचारलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषा जॉन कोणाला म्हणतात विचारलं कृष्णा शास्त्री चिपळूणकर. कळलं मित्रांनो? एवढं आहे मराठी भाषेमधलं बेसिक नॉलेज. चला गुड नाईट. सबको या लेक्चर आपलं पुढील दुसरं लेक्चर पुढील लेक्चर मध्ये होईल. चला गुड नाईट.